बजाओ ना एक अच्छी वाली धुन बजाओ। क्या बात है। पाठवा मला व्हिडिओ मी सोडतो। तर नमस्कार मित्रांनो, जसं की आपला पहिला पार्ट तुम्ही बघितलेला आहे आणि हा दुसरा पार्ट आहे। तर पहिल्या पार्टमध्ये आपण फक्त नॉर्मल रिदम चालू केला होता वाजवायला, कारण आपल्याला काल पावसामुळे खूप लेट झालं होतं। सगळेच कलाकार लेट पोहोचले होते स्टुडिओला। लेट आलो पण आम्ही काम थेट केलं आणि खूप सुंदर काम झालेले, पूर्ण लाईव्ह वाजवून घेतलेले आपण ह्या गाण्यामध्ये। आणि त्यात आपण खरं तर खूप लेट झालं होतं, रात्री 9 साडेनऊ झाल्या होत्या। तर मला खूप प्रचंड प्रमाणात भूक लागली होती, म्हणून वडापाव आणि चहा मागवला होता मी। म्हणून आम्ही सगळ्यांनी एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला आणि मस्त असं चहा आणि वडापाव जरा थोडंसं तरतरी येण्यासाठी खाल्ला। तर फ्रेंड्स, आपला लाईव्ह रिदम कंप्लीट झालेला आहे आणि त्यातलं हे लास्ट आपला डेमो चालू होता। तर आणि त्यात हलगी, ताशा, अजून खूप काही असे वाद्य आहेत की हे खूप छान वाजवतात। आणि त्यात आपलं एक गाणं होतं, तुला पाहून माझ्या दिलात ताशा बी वाजते, ते पण गाणं ह्यांनीच वाजवलेले आहे। आणि सोनूबाईंचं तर सोनूबाईंनी खूप असे सॉन्ग आहेत की ते ट्रेंडिंग आहेत आणि खूप दिवसापासून ते काम करतात। ते कामात इतका प्रामाणिकपणा आहे की खरंच खूप छान ते काम करतात। आणि आपलं हलगी गाणं तर तुम्हाला माहितीच आहे की किती ट्रेंडिंग आहे, ते पण सोनूबाईंनीच वाजवलेलं आहे। आणि तुमच्या आशीर्वादाने ते व्हायरल गाणं आहे, तर असाच आशीर्वाद ह्याही गाण्यावर राहू द्या, म्हणजे प्रत्येक गाण्यावरती असाच आशीर्वाद राहू द्या, कारण तुमच्या आशीर्वादानेच आपलं काम पुढे चालू आहे आणि हे चालत राहणार आहे। आणि तुमच्यासाठी नवीन नवीन गाणे मी घेऊन येणार आहे। तर मित्रांनो, आता आपण हे पूर्ण गाणं लाईव्ह रिदम करून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण हे गाणं रेकॉर्डिंग करणार आहोत। म्हणजे गाईज पाठोळे आणि हे करतात सगळ्यांचे खोटोळे आणि हे करतात सगळ्यांचे वाटोळे। असं काही नाहीये, खूप चांगले लेखक आहेत, चांगले गीतकार, गायक, संगीतकार, सगळ्यांच्या चॅनलला आहेत माझे गाणे, पण मला ना त्याचा झुमका गाणे ग पैजण पायी ग अशी महाराजा चालती पटा पटा लाईव्ह दिलीस ना? लाईव्ह दिलीस ना? ब्लॉगिंग आफ्टर लॉंग टाइम। हॅलो हाय गाईज, एक हॅलो, ही आमची कोकिळा, गायन कोकिळा।
माहिती आहे सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. खूप खूप लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणतं चॅनल? वैशाली सातपुते यांच्या चॅनलला. तिला नाव पण माझं माहित नाही, हिला आता दाखवते. आता वय वाढत तसं विसरतं ना. म्हातारी झाली म्हातारी. ठीक आहे, व्हिडिओमध्ये जवान दिसते. तर फ्रेंड्स, हे अचानक भयानकमध्ये हे मध्येच कोण आले हे असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. पण ही माझी माव आहे आणि तिचं घर स्टुडिओपासून मोजून 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. मस्त आम्ही म्हटलं हिला भेटून जावं, म्हणून मग आम्ही दोघी एकत्र भेटलो आणि मस्त पावभाजीचा बेत केला. आणि त्याचसमोर आमच्या टेबलच्या समोरच मस्त अशी एक वृद्ध लोकांची, वृद्ध म्हणण्यापेक्षा एक अशी गँग होती की त्यांचं एक खूप छान उदाहरण आम्हाला भेटलं. आणि ते तुमच्या डोळ्यासमोर असेलच. किती जण आहेत ते, एक कमीत कमी 6 जण असतील. आणि त्यांचं रोजचं हॉटेलमध्ये येतात आणि त्याच हॉटेलमध्ये मस्त चहा आणि वडापावचा बेत असतो त्यांचा रोजचा. हे हॉटेल मालकाने आम्हाला सांगितलं. ते खूप एन्जॉय करत होते. त्याचं उदाहरण म्हणजे काय की आमचे आत्तापर्यंत 7 वर्ष झालं आमची पण मैत्री अशीच आहे. पण ठीक आहे, अशीच वृद्ध लोकांपर्यंत टिकून राहील. आणि त्यात हे स्वीट जे आहे हे माया पुणेकरांचं फेवरेट आहे. तुम्हाला दिसतंय तिच्या चेहऱ्यावरून. आणि गोड म्हटल्यानंतर मला ते जास्त आवडत नाही, पण त्याच्यासाठी मी बसली आता. बघू, ते खाते मी पण. तर मस्त व्हिडिओच्या नादात माझी जीभ मरणाची भाजलेली आहे, कारण ते गरम होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकं डेंजर ते चटका बसलेला आहे मला. तर चला मित्रांनो, आम्ही तर आता गोड खातो आहे. तुम्ही पण या गोड खायला. हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण छान होतं. तर एव्हरीवन, आजचा दिवस छान गेला. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, स्वीट ड्रीम.